रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे मनुष्य देहाचे महत्त्व सादर करणार आहे. भगवंताने 4 खाणी आणि 84 लक्ष योनी जेव्हा तयार केल्या, त्यामध्ये सर्वोत्तम कलाकृती आहे तो मनुष्य देह आहे. मनुष्य देहाची प्राप्ती म्हणजे अत्युत्तम प्रकार आहे आणि तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत, त्यात मनुष्य देह आहे. एक श्लोक आहे, ऐका. दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम. दुर्लभम त्रयम एतद्, या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. देवानुग्रह हेतुकम, देवाचा अनुग्रह होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व, माणसासारखे माणसं दिसले म्हणजे ते माणसं असतात असं नाही. जनावरासारखे कृत्य काय काय माणसांचे असतात. काय माणूस गाढव असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या गाढवाचा सुद्धा अपमान करतो आपण. इतका माणूस नीच झाला की नीच होतो. तेव्हा पण जर उत्तम स्थितीला जायचं असेल तर त्याच्यात भगवत प्राप्ती पण करता येते. म्हणून मनुष्य देह हा अतिशय उत्तम आहे. तेव्हा मुमुक्षुता असणं एक दुर्मिळ आहे, मनुष्यत्व एक दुर्मिळ आहे आणि महापुरुषांचा संश्रय म्हणजे सत्संगती दुर्मिळ आहे. या 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. त्यातली पहिली गोष्ट जी आहे, मनुष्यपण आपल्याला मिळालेलं आहे. भारते नरदेह प्राप्ती, या भरतखंडामध्ये नरदेहाची प्राप्ती म्हणजे अतिशय दुर्मिळ लाभ आपल्याला लाभलेला आहे. तेव्हा मग मिळाला आहे ना, तर मग त्याचा उपयोग कसा करावा कबीर सांगतायत. ऐका कबीर वाणी. कबीर जब हम पैदा हुए. कबीरजी म्हणतात, जेव्हा आपण पैदा होतो ना तेव्हा काय होतं? जग हासे हम रोय. आपण जन्माला येतो तर रडत रडतच जन्माला येतो. काय क्या असं करत जन्माला येतो रडता रडता. पण लोक हसत असतात. पुत्रोत्सव जन्माचा आनंद मानतात. काय काय नाचतात, गुढिया तोरणे उभारतात, सोंटवाडा काय वाटतात. म्हणजे पुत्रोत्सवाचा, जन्मोत्सवाचा आनंद मृत्यूलोकामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे लोक हसतात, लोक आनंदी होतात. पण जो जन्माला येतो ना तो रडत रडतच जन्माला येतो, असं कबीराचं म्हणणं आहे. कबीर जब हम पैदा हुए. कबीर म्हणतात, जेव्हा आपण पैदा होतो, जग हासे हम रोय. आपण रडतो, लोक हसतात. पण लक्षात घ्या, म्हणाले आयसी करणी कर चलो. अशी जन्मभर करणी करा, चांगलं काम करा. हम हासे जग रोय. आपण हसत हसत मेलो पाहिजे आणि लोक धडाधडा रडले पाहिजे. ओक्साबोक्से स्पुंदून रडले पाहिजे लोक. अशी करणे केली पाहिजे, लोक रडले पाहिजे. काय माणूस होता हो. पण आपण हसत हसत मेलो पाहिजे, म्हणजे मरणाला सहज सामोरं जाता आलं पाहिजे. असं ज्ञान, अशी क्षमता कमावली पाहिजे. असं काम केलं पाहिजे की आपण गेलो तर हसत गेलो पाहिजे आणि लोक रडले पाहिजे. काय कबीर वाणी आहे. तेव्हा मनुष्य देहाचा इतरही किती उपयोग आहे. संत म्हणतात, पशु का होत पनैया नरक कछु नहीं होय. नर करने करे तो नरका नारायण हो. राम राम हरे हरे राम राम. पशु का होत पनैया. पशु म्हणजे गाय मेली, बैल मेला तर त्यांच्या कातड्याच्या चपला होतात. नर का कछु नाही होय. पण मनुष्य मेला तर माणसाचं काय होत नाही. उलट माणसाला मन 2 मन लाकडं जाळावे लागतात आणि त्या जाळण्याचा धूर प्रदूषण पण तयार होतं. पण माणसाने जर जिवंत असताना चांगली कामं केले ना, नर करणी करे तो नरका नारायण होय, तर माणसाचा देव होतो. काय मनुष्य देहाला महत्त्व आहे.
मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. मनुष्य देहामध्ये ज्ञान विकसित करण्याचं सामर्थ्य आहे, क्षमता आहे. त्याला सच्चित आनंद पदवी घेता येते. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलासे. भगवंताने एवढा अधिकार मनुष्य देहाला दिलेला आहे. म्हणून तो अधिकार, ती क्षमता आपल्याला सिद्ध करायची आहे. मनुष्य हा अतिशय उच्च कोटीतील प्राणी आहे. जर का त्याला ती सिद्ध करता आली नाही तर तो इतर प्राण्यांसारखाच प्राणी आहे. म्हणून आपली क्षमता ओळखा आणि तशा प्रकारचं देवत्व, मनुष्यत्व प्राप्त करून घ्या, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.